असलेल्या रायगड जिल्हा परिषद कर्जत पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने माझ्या आघाडीच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची सहकार्यांची संवाद करण्याच्या अटी इथे उपस्थित असलेले सुधाकरजी घारे आणि नितीनजी सावंत आणि 40 वर्षांचे ज्येष्ठ सहकारी श्री बंधू पाटील, अशोक भोपतराव, राजी घोडे, तुळजी पाटील, महादेवराव कोळंबे, दलिलभाई मुदे, आपल्या लोकप्रिय उमेदवार जिल्हा परिषदच्या सुनीताताई मोरे, महेशजी खारीक, सगळ्यांना पुढून होणारे भगवान त्यांचे सर्वच आपण प्रमुख कार्यकर्ते, सहकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो, देशाच्या गौरवशाली स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला अंत्यकाळापासूनच्या शुभेच्छा. ज्या कारणासाठी देशाने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केलं, खंडीपणा असलेला देश, अनेक बोलीभाषांचा देश, अनेक धर्मियांचा देश एकसंघ ठेवायचा असेल तर देशाने काही घटना निर्माण केली पाहिजे. कशा पद्धतीने देशामध्ये कोण सरकार चालवेल, राज्यामध्ये काय पद्धती राहील, ग्रामपातळीवरती सुद्धा काय राहील, याचा साराचा खूप अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्रांचा केला. अनेक राष्ट्रांच्या मध्ये अध्यक्षीय पद्धतीने सिनेटच्या माध्यमातून मतदान होत असतं, परंतु बाबासाहेबांचे ऋण इतके या देशावरती महत्वाचे आहे. खेड्यापाड्यामध्ये असलेला सर्वसामान्य नागरिक उद्याच्या भविष्यामध्ये आपला नेमका कोण प्रतिनिधी करायचं हे घोषपणे ठरवण्याचा अधिकार हा घटनेच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना मिळाला. त्यामुळे 26 जानेवारी 1950 साली आपला देश स्वतंत्र झाला आणि आज ही 50 वर्ष आणि ही 25 वर्ष अशी 75 वर्षांची गौरवशाली वाटचाल करत असताना या प्रजासत्ताक दिनाच्या तिन्ही संध्येला आपल्याशी संवाद करण्याची संधी मिळते. गुंडगिरी दडपशाहीच्या विरोधामध्ये लढणारी जनशक्ती कशी असू शकते ते मला आज कर्जत तालुक्यामध्ये त्या निमित्ताने पाहायला मिळालं. जनता एखादी निवडणूक जेव्हा घेते त्याला कुणी कशा पैकी दाखट कशा करण्याचा प्रयत्न केला तर सर्वसामान्य माणूस जो सुज्ञ आहे, विचारवंत आहे, सुविधा आहे, लोकशाहीच्या मतदान रूपी आपल्या ताकदीने योग्य ते परिवर्तन निश्चितपणे घडवत असतो. कर्जतला आज या परिवर्तनाची आवश्यकता आहे. ते कर्जतकरांनी कर्जत शहरामध्ये दाखवून दिलं. दोन तरुण नेते ज्यावेळेला एकत्रित येतात, जनतेच्या समोर आपला अजेंडा ठेवतात, उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये कर्जत आणि कर्जतच्या परिसरामध्ये आम्ही काय पद्धतीने काम करणार आहोत हे ज्यावेळेला ठरवण्याचा प्रयत्न केला जातो त्याला सुज्ञ जनता लोकशाहीच्या माध्यमातून त्याचा विचार करते. आणि म्हणून आजचा दिवस देशाच्यासाठी जसा महत्वाचा आहे तसं कर्जत तालुक्यासाठी सुद्धा आजचा दिवस हा त्या निमित्ताने महत्वाचा. संकल्प करूया उद्याच्या भवितव्याचा, संकल्प करूया अशा पद्धतीची भूमिका घेऊन जनतेला भेटी देणाऱ्या अपप्रवृत्तीचा विरोध करण्याचा आणि परिवर्तन करत कर्जत तालुक्याची शान आणि मान उचलण्याचा प्रयत्न करण्यासाठी आता 26 जानेवारीचा दिवस एकेकाळी आज आमच्या सुनीताताईच्या विरोधामध्ये भगिनी उभ्या त्यांच्याबद्दल काय मी बोलणार नाही, पण अनेकांना आम्ही राजकारणामध्ये ताकद आणि शक्ती जिल्हा परिषदचा अध्यक्षपद दिलं. माणसं काही सहकार्याने भेटत होती, मला सांगून कुठेतरी एखाद्या समितीचं विषय समितीचं काम करण्याची संधी द्या. पण कर्जतकरांनी त्यावेळेला माझ्या पाठीमागे एक सांगितलं की काही करा आणि यांना ताकद द्या. जिल्हा परिषद अध्यक्ष केलं. त्याच्यानंतरचा कालखंड आपण सर्वांनी मी पाहिला. दुर्दैवाने अलीकडे त्यांचा फिरता रंगमंच झालाय असं पाहायला मिळतं. तिथून इथे तिथून तिथे, सकाळी इथे, संध्याकाळी तिथे, रात्री तिथे, असा जो काय प्रवास आहे त्या प्रवासाच्या विरोधामध्ये जिद्दीने लढण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात. काही प्रसंगामध्ये आम्ही मदत केली, एकोपणाने केली, त्याच्यातल्या काय भावना काय वेगळ्या वेगळ्या होत्या अशातला काय भाग नाही. पण ज्या वेळेला समंजस विचाराची आवश्यकता असते, उद्याच्या भवितव्यामध्ये आपल्याला काय काम करायचं याची दिशा घेण्याची आवश्यकता असते. तसे माझ्या कालावधीमध्ये मला भेटायला आले, पक्षामध्ये प्रवेश असं सांगायला आले. मी म्हटलं 2 हात दूर अशा प्रवृत्तीला ठेवावं, कारण सगळी चांगली माणसं त्यालाच
नुसता फिरता रंगमंच ठेवण्यापेक्षा पक्का विचाराचा रंगमंच याची गरजेची आवश्यकता आहे. याच्या पाठीमागे आपण ठामपणाने उभं राहावं या निर्धाराचा आणि म्हणूनच काळाच्या ओघात नियती प्रत्येक गोष्ट आपापल्या पद्धतीने ठरवते. याचा उल्लेख मगाशी एकनाथने या ठिकाणी केला. नितीनजी आज तुम्ही या ठिकाणी सोबत आहात. मी तर 85 सालपासून राजकारणात 84 पासून माझे वडील वारले तिथे एकटे छगन भुजबळ त्यावेळेला शिवसेनेचे आमदार म्हणून विधिमंडळामध्ये काम केलं. साहेबांनी समजा महाराष्ट्राच्या जनतेला एक हात दिले. त्या कालावधीमध्ये शिवसेना त्यांनी स्थापन केली. मराठी महानबिंदू उभं करण्याचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये झाला. पण अलीकडे त्याला छेद देण्याच्या दृष्टीतून प्रयत्न होतो आहे. अशा वेळेला नितीन तुम्ही आणि तुमचे सर्व सहकारी पक्षाशी आणि मातोश्रीशी आपलं नातं दृढ करत आज आपण एकत्रितपणाने सोबत त्या निवडणुकीच्या माध्यमातून आलेलो. मला विश्वास आहे का नेरळला याची आवश्यकता आहे. नेरळ एक मुंबईपासून दक्षिणेपर्यंत जाणाऱ्या रेल्वे मार्गावरचं तसं एक महत्वाचं स्थानक बनलं आणि इथूनच ब्रिटिशांनी शोधलेलं एक फिरिस्तान सारखं ठिकाण आहे. या ठिकाणावरती आज देशभरातले पर्यटक मोठ्या प्रमाणावरती आहेत. त्यामुळे नेरळचा थांबा आणि नेरळचा परिसर या साऱ्याच्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त. त्या कालावधीमध्ये नेरळ ममदापूर विकास प्राधिकरण राज्य सरकारने केले. आमच्या सर्वांच्या मागणीतून त्या ठिकाणी केले गेले आणि कालबद्ध पद्धतीचा विकास त्या ठिकाणी झाला तर त्या सर्वांच्या शहराच्या विकासाच्या कामाला एक चालना मिळू शकते. गेले 4 वर्ष प्रशासक असल्यामुळे लोकनियुक्त प्रतिनिधी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये नसल्यामुळे कुणीतरी त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावरती घेतला आणि दडगरशाही दाखवत वेगवेगळ्या पद्धतीने शब्दप्रयोग करत या समाज नेरळ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून जे काही झालंय मला आज सुनीताताईने सांगायचं आहे. भगवान के घर में देर नहीं आपको भी मुझे बताना है की आता या सगळ्याच्या विरोधामध्ये जे काय घडलं त्याची चौकशी लावत नेरळचं होईल. मला माहिती आहे की गेल्या 4-5 वर्षात काय पद्धतीने या ठिकाणी झालेलं आहे. याला सुद्धा चोख उत्तर देण्याची जबाबदारी या आता सुनील सरकारने स्वीकारलेली आहे. त्याला तुम्ही साथ द्या एवढी विनंती करण्यासाठी एखाद्या गोष्टीचा निर्णय पण मनामध्ये घेतला अपप्रवृत्तीच्या विरोधामध्ये जनतेची ताकद आपल्याला निश्चितपणे उभी करता येऊ शकते आहे. त्याची आवश्यकता खूप मोठ्या मागे आम्हाला ऐतिहासिक दिनी आमच्या संतोष पेरणेंनी बोलून एक चांगला कार्यक्रम त्यांनी घेण्याचं ठरवलं. त्यावेळेला इथे जे काय आज हुतात्मा चौकाची प्रतिकृती केली सुद्धा भवनी मला जिल्हा नियोजन मंडळातून त्याच्यामध्ये काही सहकार्य करा असं सांगितलं. स्वातंत्र्याचा संग्राम तो भाई हिराजी कोतवाल हिराजी पाटील भाई कोतवाल यांनी ज्या पद्धतीने तो ऐतिहासिक क्षण लढवला आणि मग संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 107 हुतात्म्यांच्या बळावरती तुमचं आणि माझं मराठी भाषिकांचं राज्य त्यावेळेला निर्माण झालं. हुतात्मा चौकातली प्रतिकृती नेरळच्या परिसरामध्ये यावी ही कल्पना मनामध्ये ठेवत याचा अर्थ देश आणि राज्यप्रेम किती असू शकतं हे नेरळच्या माध्यमातून तुम्ही आम्ही त्या ठिकाणी पाठवा. अशा वेळेला भक्कमपणाने तो विचार अधिक ताकदीने जनमानसामध्ये पोहोचवण्याच्या दृष्टीतून आपल्याला अनेक योजनांची स्वीकृती त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता निश्चितपणे आहे. एकेकाळी आमचे सहकारी नागू गवळी आमच्या सोबत येऊन आले ते जुना माणूस आहे. आता कुठे आहेत विचारांनी मला माहित नाही पण आता फोन करतात. नंतर आपले वसंत नाईक ते सुद्धा जिल्हा परिषद निवडून आले ते त्यांनी त्या कालावधीमध्ये काम केलं. मी त्यांचा उल्लेख एवढ्यासाठीच करतो की त्यावेळेपासून या सगळ्या परिसराचा आमची एक जवळीक साधली. आता आज याची आवश्यकता आहे की नेरळ म्हणजे आता मुंबईचं एक उपनगर बदल्यासारख्या स्थितीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे प्रचंड प्रमाणावरती आंतरराष्ट्रीय पर्यटक या सगळ्या परिसरामध्ये नवीन ग्रो सेंटर पेंटच्या परिसरामध्ये निर्माण झालं. कर्जतची गुणवैशिष्ट्य आहे एक निसर्गरम्य हवाई आहे. या सगळ्या परिसरामध्ये आदिवासी बांधव ठाकूर समाज इतर सर्व धर्मीय नागरिक राहतात. आमचा अल्पसंख्याक समाज सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये राहतो. पुण्या गोविंदाने नांदत परस्परांची योग्य पद्धतीने समन्वय करत त्यावेळेला निकोप लोकशाहीचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला जातो. त्या परिसरातील अनेक गोष्टी उद्याच्या कालावधीमध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे. हा सगळा विभाग मुंबई महानगर प्रदेश म्हणजे MMRच्या अंडर एकेकाळी BMRD म्हटलं जायचं आता MMRD म्हटलं. MMRDच्या माध्यमातून असेल भारत सरकारच्या माध्यमातून असेल राज्य सरकारच्या इतर काही योजनांच्या माध्यमातून असेल आता या सगळ्या परिसराला
निकोपपणाने काम करणाऱ्या प्रतिनिधींची आवश्यकता आहे. एखादं काम मंजूर झालं त्या ठेक्यावरती लक्ष ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींची आवश्यकता नाही. मिळालेल्या कामाचा विनियोग करत गावाच्या वैभवामध्ये विकास कामाच्या दृष्टिकोनातून सदोष लोकशाही कशी करता येऊ शकते याचीच आवश्यकता त्या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच आमच्या सुनीताताईंना या निवडणुकीच्या माध्यमातून अधिक ताकदीने शक्तीने आपल्याला त्या ठिकाणी विजय करायचा. जसे आपले दुसरे उमेदवारी आहेत वयांची खाली अहमद मतदारसंघातून उभे आहेत आणि मी मगाशी भगवानचं नाव या ठिकाणी घेतलं. अरे तुला केलं म्हणजे आपली लाडका आहे म्हणून लाडका कधी कधी काय असं काय करतो मला काय कळत. भगवान मापात पाप नाही. जेवढी भगवानला म्हणतो तेवढी सुनीताताईंना मिळालीच पाहिजे. 5 लोक आपल्याला कमी पडली तरी चालतील घड्याला, पण मशाल तेवत ठेवण्याची जबाबदारी यात आपण स्वीकारलेली आहे. ती या मार्गावर आपण काय पद्धतीने काम करण्याची आवश्यकता आहे. बाकी आमचे खारीक जे आहेत हा मतदारसंघामध्ये एकदा कधीतरी एकनाथ तुम्ही पंचायत समितीवरती अलीकडनं आला होता बरोबर. हा जिल्हा मतदारसंघ आठवण हेच माझं भांडवल आहे. हेच एवढं भांडवल आहे काय आयुष्यात घेऊन त्याच्यामुळे त्यांना सभापती झालेले आहे. जेव्हा माझा एक तरुण कार्यकर्ता ज्याला पंचायत समितीचं नेतृत्व करतो त्याचा अभिमान आम्हाला सर्वांनाच आहे. सामुदायिक नेतृत्वाच्या बळावरती परिवर्तन आघाडी ज्या पद्धतीने या तालुक्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करत आहे परिवर्तन हे अटळ आहे. प्रजासत्ताक दिनाच्या खऱ्या अर्थाने परस्परांना शुभेच्छा आहेत. 5 ला मतदान आणि 7 ला निवडणुकीचा निकाल असा लावा बस. परत नेरळमध्ये तुमचं नाव घेण्याची ताकद पडत मिळणार नाही. आमचे जलीलबाईंना सुद्धा सांगेल काय जलीलबाई के साथ से हम काम करने वाले. जलीलबाई तुमच्यावरती पण जबाबदारी त्या ताकदीने आम्ही सगळेजण आपल्या पाठीमागे उभा आहोत. एवढा थोडासा हातभार लावा. एकदा 100% सांगितलं का 101%. 101% सांगितलं का भगवान 102% करणार नाही. हुशार आरण्यासारखं करते. या सगळ्यांना इतके वर्ष सांभाळत देवाभावाचे सहकारी बनवत आपला हा राजकीय जीवनाचा प्रवास निकोपपणाने या सगळ्या परिस्थितीत तुम्ही जे असाल नितीन जे असतील मधुकर आज तुला तुमच्या सर्वांच्यासाठी आहे. एक वडीलकीचं मार्गदर्शन घेऊन समाजामध्ये वेगळ्या भूमिकेतून आपण ज्याला काम करण्याचा प्रयत्न करत असतो त्याला जनतेला विश्वास हवा. तो विश्वास तुमच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आहे. आणि म्हणूनच या तालुक्याचं परिवर्तन जसं कर्जतच्या सुविधा नागरिकांनी केलं. एकदा 5,000चा धडका दिला. आमचे उपाध्यक्ष बदले आता या वेळेला 6-0 आणि 12-0. मी सांगतोय नितीनजी मी निकालाच्या दिवशी कुठं रोहा माणगाव कळा मसाळ फिरणार नाही. पहिलं तिथला निघणार आणि कर्जतचा येणार आणि तुमच्या समोर एकत्र झालं. हलकी बाजार लागली का माझं पण अंग आले. ते एकदा केलं की मग अजिबात पुढच्या गोष्टीची कमतरता किंवा पुढे बसणार नाही. विकासाच्या कामाची जबाबदारी आम्ही सुद्धा दिल्ली स्तरावरती असतील राज्य पातळीवरती असतील धन खात्याचे प्रश्न आहेत. माळशेचं घाट असेल इथून आपल्या शंकराचं स्थान असलेल्या भीमाशंकरच्या परिसरामध्ये जाणार असेल. आज नवीन नवीन प्रकल्प या सगळ्या परिसरामध्ये येत आहे. प्रदूषण विरहित प्रकल्प येईल. या कामाच्या वरती अधिक शक्ती करण्याचा प्रयत्न ज्यावेळेला होईल त्याला तुमच्या सर्वांच्या लोकशाहीरूपी आशीर्वादाची आवश्यकता आहे. हे मतदान हे सर्वश्रेष्ठ आहे. एका अपप्रवृत्तीच्या विरोधामध्ये देणारा लोकशाहीचा लढा, धनशक्तीच्या विरोधामध्ये लढणारा जनशक्तीच्या माध्यमातून आपल्याला लढा त्या ठिकाणी द्यायचा आहे. आणि एकदा जनतेने निवडणूक हातामध्ये घेतली कुणी काही होतं तरी ते बाजूला सारखं जनतेच्या मनात असलेला उर्मी त्यांच्या मनामध्ये असलेलं उमंग त्याच पद्धतीने परावर्तित होतं. ते करण्याची ताकद तुम्ही सर्वांनी पुढच्या कालावधीमध्ये करावी एवढंच आजच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. जलीलबाई तुमचं नाव का घेतलं तर मला माहिती आहे तुम्ही काय करता. आता पाठीमागे वळून बघणं नाही.
दिशेने काम करत आहेत. ते दिशा मजबूत करण्याचं काम घ्यायला सगळेजण करतात. त्याला आज मी दुपारपासून आहे, ही 4थी मीटिंग आहे. प्रत्येक मीटिंग अशी वाढतच गेली. इतका कार्यकर्त्यांच्या मनातला उत्साह नैराश्य झटकून टाकत उद्याचं भवितव्य अधोरेखित करण्याची किमया करणारा कर्जत तालुक्याचा कार्यकर्ता परिवर्तन आघाडीचा निश्चितपणाने यशस्वी होईल आणि कर्जतचं परिवर्तन करून दाखवू या विश्वासाने आपण सगळ्यांनी काम करण्याचा प्रयत्न करावा. एवढंच आजच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. मगाशी मी बोलता बोलता घड्याचं गजर ऐकावं असं म्हटलं, त्याच्यात अजून एक फरक आहे. घड्याळाच्या घड्याळाच्या बरोबरीत घड्याच्या गजरावरती मशाल जी अधिक प्रज्वलित होते आहे. प्रज्वलित असलेली मशाल त्याच्या लक्ष्य प्रकाशातून एक दैतिकवान पद्धतीचा विचार करण्याची ताकद आपण पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी दाखवूया. मी पाहतोय अनेक वेळेला सत्तेत असतो, एकत्रितपणे काम करतो, कार्यकर्त्यांच्या मध्ये कुठे ना कुठे थोडं अंतर राहत असतं. कर्जतकर दोन्ही पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आणि तळागाळामध्ये काम करणारे कार्यकर्ते ज्या पद्धतीने एकरूप झालेले आहेत, ते एकरूप झालेलं दृश्य आपल्या सर्वांच्या दृष्टीपासून अत्यंत महत्त्वाचं. बाळ जन्माला आलं आणि ते रांगायला लागलं, सदृढ व्हायला लागलं, की त्याच्या आई संध्याकाळी त्याची दुसरं काढताना बरंच काही बोलत असतात, बरंच काही बोलत. तशी आता या दोन पक्षाची झालेली आघाडी मजबूत जी झालेली आहे, त्याला दुष्ट लावण्याचं काम कोणतरी करेल. संध्याकाळी त्या दोघांना तेवढं वळण आणि उद्याच्या आजच्या या प्रसंगी या ठिकाणी सांगावं असं वाटतं. पुन्हा एकदा परिवर्तनाच्या माध्यमातून कर्जत खालापूरचा चेहरा मोहरा बदलांच्या करून ज्या जिद्दीने तुम्ही सगळेजण तयार झालेल्या आहात, त्या जिद्दीला जनतेची साथ मतदान रुपये मिळावी एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो. नंतरचा कार्यक्रम तितकाच महत्वाचा आहे आणि त्याच्यानंतर रात्री 11च्या विमानाने दिलेलं आहे. पण मला मी तिकीटासारखी पुढे करा म्हणून सांगतो. रात्री 12 वाजता तरी मला चालेल, पण कर्जतचा एकंदरीत राजकीय हिशेब सुद्धा केल्याशिवाय त्या ठिकाणी काम करावं मी विनंती करतो. प्रशासनाला विनंती शुभेच्छा व्यक्त करतो आणि सुनीताई भगवान आणि आमचे महेशजी या सर्वांना मतदान रूपी आशीर्वादाची ताकद नेतृत्वाच्या माध्यमातून कणखरपणाने उभी करा एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.